नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करा हे उपाय. सकाळी उठल्यावर घर मालकीणीने तांब्याच्या भांड्यातून पाणी शिंपडल्याने जर तुम्हाला सुख शांती हवी असेल तर घरामध्ये सुख समृद्धी येण्याचे छोटे छोटे जर उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या उपायाचा अवलंब केला तर घरामध्ये सुख समृद्धी लवकर येते. तुमच्या घराची प्रगती करण्यासाठी सुख समृद्धी येण्यासाठी कोणते काम केले पाहिजे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. घराच्या मालकीने सकाळी सर्वात आधी घराचे मुख्य प्रवेशद्वारावर तांब्याच्या भांड्यातून पवित्र पाणी शिंपडले तर देवी लक्ष्मीचा घरामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो. घरामध्ये नकारात्मक बोलण्यातील टाळावे, कारण आपल्या घरातील वास्तुपुरुष दैवत तथास्तु म्हणत असतो. वाईट बोलला तेही त्यातच तर वाईटच होणार आहे आणि चांगले बोलला तर तेही तथास्तुच बोलेल. म्हणून घरामध्ये जी वाचा आहे ते चांगली बोलावी. घराचा मुख्य दरवाजासमोर कचरा ठेवू नये, त्यामुळे देवांचे पवित्र पूजा केल्याचे फलप्राप्ती मिळत नाही. घराच्या मुख्य दरवाजाजवळ किचन किंवा डायनिंग टेबलवर येऊ नये. घराच्या भिंतीवर असलेल्या घड्याळाचे टोल किंवा काटे बंद पडू देऊ नये. नेहमी अखंड चालू ठेवावे. हातातल्या घड्याळाचे डायल काळी किंवा लाल रंगाची नसावी. तुमच्या भाग्योदयसाठी घरात उत्तर किंवा पूर्व दिशेला म्युझिकल टोल देणारे घड्याळ नक्की लावावे. घरामध्ये बंद पडलेले एखादे घड्याळ सुद्धा आपली प्रगती थांबवते, म्हणून घरामध्ये एक छोटंसं सुद्धा घड्याळ बंद पडू देऊ नये. घरात किचन ओट्याच्या खाली साफसफाई ठेवावी. अडगळ भंगार ठेवू नये, त्यामुळे घरातील स्त्रीचे चिडचिड वाढते आणि मानसिक तणाव होतो. घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी असे वाटत असेल तर घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला भगवान बृहस्पतीचा वास करतात, त्यामुळे पूजा कक्ष दिशेला ठेवावा आणि मंदिरामध्ये देवतांना सकाळी पूर्वेकडे तोंड करून ठेवा. तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर एक लाईक कमेंट करा आणि जय माता लक्ष्मी लिहा. माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल. संध्याकाळी घरामध्ये मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावावा. सकाळ संध्याकाळ मंदिरात पूजा आरती करावी. घरामध्ये कधी झाडू उलटा आणि लटकून ठेवू नका, त्यावर कधी पाऊल टाकू नका. झाडू नेहमी लपवून ठेवावा. आठवड्यातून एकदा समुद्र मिठाने किंवा खडे मिठाने घर पुसून टाका, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते. घराचा मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ उजव्या बाजूला स्वस्तिक काढा. रोज हळदी कुंकू आणि पूजा करा. मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. जाळे जळमट होऊ देऊ नका. भाग्यात तुमच्या अडथळे निर्माण होतील व आशीर्वाद मिळत नाहीत. गाईचे शेण महिन्यातून 2दा घरात जाळून कडुलिंबाचे पाने, कापूर, लवंग याचे राख टाकल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण होते आणि सकाळी काही वेळ भजन लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. यामुळे घरात देवी शक्तीचा आशीर्वाद होतो. रोज चपाती करताना गायीसाठी पहिली रोटी काढा, त्यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. पूजेच्या खोलीत उत्तर कोपऱ्यात पाण्याने भरलेला कलश ठेवा. कलश हे समृद्धीचे प्रतीक आहे. दिवा तोंडाने फुकू नका, विझवू नका. हवन कुंडातील सामग्री आग्नेय दिशेला म्हणजे आग्नेय कोपऱ्यात ठेवा. विद्यार्थ्यांनी आपले पुस्तकं व अभ्यासाच्या टेबलवरची मोळाची पिसे ठेवायची आहे, त्यामुळे अभ्यासात लक्ष लागते व मन प्रसन्न राहते. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये राहू दोष आहेत त्यांनी मोरपंख वायव्य दिशेला ठेवावे, यामुळे मार्गातील दोष दूर होतात. वास्तुनियमानुसार जर घरामध्ये दक्षिण दिशेला औषध ठेवले जात असेल तर कुटुंबातील सदस्य छोट्या छोट्या आजारात सुद्धा औषध घेणे योग्य समजतात. यासाठी दक्षिण दिशेला औषध ठेवू नये. तसेच घराच्या किचनमध्ये औषध गोळ्या ठेवू नयेत. किचनमध्ये औषध गोळ्या ठेवल्याने घरातील व्यक्ती जेवणाप्रमाणे औषधे घेऊ लागतात, त्यामुळे असं करू नये.
घरातील कर्ज आणि आजार कधी संपत नसेल तर यापासून बचाव करण्यासाठी घराच्या गडद कोपऱ्यामध्ये म्हणजे नैऋत्य कोपऱ्यामध्ये लाल दिवा लावावा. देवघरामध्ये जर देवघरात जर घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हवा असा वाटत असेल तर घरासोबत शांती राहावी असं जर वाटत असेल तर दर अमावस्येला घराची साफसफाई नक्की करावी आणि घरातील अडगळ वस्तू घराच्या बाहेर काढून टाकावी. देवघरात सतत ठेवणारा बल्ब लावावा. अंधार ठेवू नये, यामुळे अंधारामध्ये अलक्ष्मी वास करते. तिजोरी उत्तर दिशेला ठेवल्याने घरात लक्ष्मी टिकून राहते आणि धनसंपत्ती टिकते. चांदीच्या भांड्यात कापूर जवळून स्वयंपाकघरात धूर फिरवा. असे मानले जाते की अन्न आणि संपत्तीमध्ये समृद्धी निश्चित करते. कुटुंबातील सदस्याच्या आरोग्यावर देखील सकारात्मक प्रभाव होतो. अंथरुणावर बसून कधीही अन्न खाऊ नका. असे केल्याने वाईट स्वप्न पडतात. शूज आणि चप्पल इकडे तिकडे फेकू नयेत किंवा उलटे ठेवू नयेत. यामुळे घरात अशांतता निर्माण होते आणि घरामध्ये गरिबी येते. पती पत्नीमध्ये प्रेम वाढण्यासाठी बेडरूममध्ये कापूर जाळा. नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होते. असे मानले जाते की दररोज असे केले तर पती पत्नीचे नाते सुधारते. पती पत्नीमधील वाद कमी होतात, तणाव दूर होतो आणि त्यांचे नाते मजबूत होते. घरामध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एक दरवाजा असावा, तोही दक्षिण दिशेला असू नये. दक्षिण दिशेला नकारात्मकतेचा ऊर्जेचा संचार जास्त होतो. उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा. उत्तर दिशा ही साक्षात भगवान कुबेराची दिशा आहे. धार्मिक आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून तुळशीची वनस्पती अत्यंत लाभदायक आहे. तुळस सकारात्मक परिणाम देणारी वनस्पती मानले जाते. वास्तूनुसार ज्या घरामध्ये तुळशीचे रोप उत्तर दिशेला असते त्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आणि प्रगती येते. सकारात्मकता टिकून राहते. असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीला स्वच्छता आवडते, म्हणून घराचा मुख्य दरवाजा सुशोभित करावा. संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यात 2 वाती ठेवा. 2 वातीचे 1 वात करून दिवा लावण्याचा हा एक नियम आहे. तर तुम्ही हा दिवा प्रवेशद्वाराच्या दोन्ही किंवा एका बाजूला दिवा लावू शकता. यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होते. पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात. पैशाचा ओघ वाढतो. असे केल्याने देवदेवतांसह पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो, ज्यामुळे घरामध्ये आशीर्वाद प्राप्त होतात व सुख समृद्धी येते. जेव्हा तुम्ही घरी भाकरी बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर तव्यावर थोडे कच्चे दूध नक्की टाका. यामुळे असे मानले जाते की सर्व प्रकारच्या दोषातून मुक्ती मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर झाडू मारू नये. असे मानले जाते की देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते आणि अशा घरात अलक्ष्मी निवास करते. गरिबी तिला सोडत नाही. वास्तूनुसार घराचे स्वयंपाकघर दक्षिण पूर्व दिशेला असले पाहिजे. तर स्वयंपाकघरातील भिंतीला केशरी किंवा गुलाबी रंगात रंगवाव्यात. तर ड्रॉइंग रूम ही कामाची जागा उत्तर दिशेला असावी. या दिशेला मशीन, झाडू किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणं ठेवू नये. असे केल्याने आपल्या घरातील धनाची हानी होते, आजार उद्भवतात. पिंपळ आणि चिंच ही झाडे घरासमोर लावू नका. घरातील आशीर्वाद हिरावून घेतात. वास्तुशास्त्रानुसार घरामधील अनावश्यक पाणी टपकत असेल तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. वास्तूनुसार ज्या घरामध्ये नळाचे पाणी टपकत असते त्या घरामध्ये हळूहळू पैशाच्या समस्या वाढत जातात आणि घरातील सुख समृद्धी जास्ती दिवस टिकत नाही. घराच्या किचन ओट्याखाली सिंक खाली मिठाचा पाऊल ठेवावा. स्वयंपाकघरात शेगडी उत्तर भिंतीला लागून ठेवू नये. शक्यतो
आग्नेय किंवा वायव्य उत्तराभिमुख ठेवावे. घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे श्रेष्ठ राहते. परंतु असे नसेल तर घराचा दरवाजा स्वास्तिक श्री गणेशाचे चित्र लावावे. घराच्या अंगणाच्या दरवाजासमोर तुळस लावावी. सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा. पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्यास आत्मविश्वास वाढतो. आर्थिक लाभ प्राप्त करण्यासाठी इच्छा असेल तर तिजोरीचे मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. धनाचे स्थान सुगंधित ठेवावे. यासाठी उदबत्ती धूप उत्तराचा उपयोग केला जाऊ शकतो. तिजोरीच्या दरवाजावर कमळावर विराजमान असलेल्या महालक्ष्मीचा फोटो असावा. घराच्या दक्षिण दिशेला आरसा ठेवू नये. आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेला भिंतीला लावावा. घराच्या भिंतीला भेगा पडल्या असतील तर त्या भरून घ्यावेत. घरामध्ये कोळ्याचे जाळे घाण होऊ देऊ नये. त्यामुळे राहू ग्रहाचे अशुभ फल निर्माण होतात. संध्याकाळी घरामध्ये अंधार राहणार नाही याची काळजी नक्की घ्यावी. कंपनीमध्ये असलेले स्टेशनर, व्हिजिटिंग कार्ड, लेटर हेड किंवा कंपनीचे नावे असलेला बोर्ड हे काळ्या रंगाचे असू नये. ग्रीन किंवा ब्ल्यू रंगाचे असावेत. नवीन घर विकत घेताना आग्नेय दिशेचा एंट्रन्स असणारे घर विकत घेऊ नये. त्यामुळे आरोग्य, धनहानी, चिडचिड अशा गोष्टी घरामध्ये घडत असतात. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त जर वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.